नमस्कार मित्रांनो, सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींचे वडील किंवा पती नाहीत किंवा घटस्फोटित महिला जर असेल तर आता त्यांनासुद्धा आपले ई-के-वाय-सी जे आहे ते करता येणार आहे. त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन जे आहे ते आता टाकण्यात आलेलं आहे. सोबतच ई-के-वाय-सी करताना ज्या लाभार्थ्यांची माहिती चुकलेली असेल त्यांना आपली माहिती जी आहे ते दुरुस्ती करता येणार आहे. तसेच एखाद्या लाभार्थ्याला आपली ई-के-वाय-सी पुन्हा करायची असेल तर ते सुद्धा आता करता येणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओवर संपूर्ण माहिती सांगण्यात आलेली आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. तर सर्वात अगोदर तुम्हाला ladkibehen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन व कमेंट सेक्शनमध्ये भेटून जाईल. हे सेम प्रोसेस तुम्ही आपल्या मोबाईलवरून सुद्धा करू शकता. तर वेबसाईट उघडल्यावर जर तुम्ही पहिल्यांदा ई-के-वाय-सी करत असाल किंवा यापूर्वी ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडले असाल किंवा जर तुमचे वडील किंवा पती हयात नसतील तर तुम्हाला आपली ई-के-वाय-सी करण्यासाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करायचे आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-के-वाय-सीमध्ये सुधारणा करण्यासाठी ही एक वेळची अंतिम संधी आहे व हा जे पर्याय आहे ते तुम्हाला फक्त 31 डिसेंबर 2025 पर्यंतच उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर त्यापूर्वी तुम्हाला आपले ई-के-वाय-सी जे आहे ते पूर्ण करून घ्यायचे आहे. आता येथे पहा, येथे लाभार्थ्याचे आधार नंबर विचारला गेला आहे. तर जी कोणी लाभार्थी असेल ज्यांचे ई-के-वाय-सी करायची असेल किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती करायची असेल त्यांचे आधार नंबर येथे टाका. आधार नंबर टाकल्यानंतर येथे खाली तुम्हाला एक कॅप्चा दिसेल, तर असेल तसा तो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंतर खाली येथे मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या आधार कार्डला जे कोणतेही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल. तर ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट करा यावर क्लिक करा. येथे मला टायमिंग दाखवत आहे तर मी काही वेळ थांबतो. आता सबमिट करावर क्लिक करताच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्यासमोर नवीन ऑप्शन आलेले आहेत. तर येथे पहा, अनुक्रमांक 1 मध्ये तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात ते विचारला गेला आहे. तर पहा, हे सगळे ऑप्शन आपण एक एक करून पाहणारच आहोत. तर तुम्ही जर विवाहित लाभार्थीचे ई-के-वाय-सी करत असाल किंवा दुरुस्ती करत असाल तर या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा. आता अनुक्रमांक 2 येथे तुम्हाला 3 ऑप्शन्स पाहायला मिळतील. पती हयात आहे, पतीचे निधन झाले व घटस्फोटित. तर ज्यांचे पती जिवंत आहेत त्यांनी हे पहिले ऑप्शन निवडा. आता जी कोणी लाभार्थी असेल त्यांचे पतीचे आधार नंबर येथे टाका. त्यानंतर येथे असेल तसा तो कॅप्चा टाकून घ्या. नंतर खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करा. आता तुमच्या पतीच्या आधार कार्डला जे कोणतेही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP या ठिकाणी टाकून घ्या. OTP टाकल्यानंतर खाली सबमिट करा यावर क्लिक करा. आता आपल्यासमोर KYC फॉर्म जे आहे ते ओपन झालेला आहे. येथे तुमचे पतीचे नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल. येथे तुमचे जात प्रवर्ग म्हणजेच तुमचे कास्ट तुम्हाला येथे निवडून घ्यायचे आहे. तर जे काही तुमचे जात प्रवर्ग असेल ते इथून निवडून घ्या. त्यानंतर या ठिकाणी पहा, येथे तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का? तर कार्यरत असेल तर आहे करा, नसेल तर नाही करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही येथे आहे करता तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नाही करायचे आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी येथे तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे का? जर घेत असेल तर आहे करा, घेत नसेल तर नाही करा. जर तुम्ही आहे करता तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तर लक्षात ठेवा, या दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही करायचे आहे. आता खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे की उपरोक्त क्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाहीस पात्र राहील. तर या बॉक्सवर टिक करा. त्यानंतर खाली सबमिट करा यावर क्लिक करा. क्लिक करताच तुमची ई-के-वाय-सी जी आहे ते आता पूर्ण झालेली आहे. आता ज्यांचे पती जिवंत नाहीत किंवा ज्यांचे घटस्फोट झाले असेल त्यांनी आपले ई-के-वाय-सी कसे करावेत? तर सर्वात अगोदर तुमचे म्हणजेच लाभार्थ्यांचे आधार नंबर येथे टाकून घ्या. खाली असेल तसा कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या. नंतर खाली मी सहमत आहे यावर क्लिक करून खाली OTP पाठवा यावर क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP या ठिकाणी टाकून घ्या व खाली सबमिट बटनावर क्लिक करा. आता अनुक्रमांक 1 येथे विवाहित हे पहिले ऑप्शन निवडायचे आहे. त्यानंतर अनुक्रमांक 2 येथे जर विधवा महिला असेल तर पतीचे निधन झाले हे दुसरे नंबरचे ऑप्शन निवडा. जर घटस्फोटित महिला असेल तर तिसरे नंबरचे ऑप्शन निवडा.
लक्षात ठेवा, ज्यांचे वडील जिवंत नाहीत त्यांनी हे ऑप्शन निवडू नका. त्यांच्यासाठी वेगळे ऑप्शन आहे जे की पुढे आपण पाहणारच आहोत. ऑप्शन निवडल्यानंतर आता KYC फॉर्म जे आहे ते आपल्यासमोर ओपन झालेले आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला येथून तुमचे जात प्रवर्ग निवडून घ्यायचे आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर येथे तुम्हाला विचारला गेला आहे की तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे का? तर येथे तुम्हाला नाही करायचे आहे. तसेच दुसऱ्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे काय? तर येथे सुद्धा तुम्हाला नाही करायचे आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही येथे आहे करता तर या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 2 चेकबॉक्स पाहायला मिळतील. येथे पहिले आहे, माझे पती हयात नसून पतीच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. तर लक्षात ठेवा, ज्यांचे पती हयात नाहीत म्हणजे जिवंत नाहीत अशा लाभार्थ्यांना आपले KYC केल्यानंतर आपले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र व जे घटस्फोटित महिला असतील त्यांना आपले घटस्फोट प्रमाणपत्र हे शेजारील अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पूर्वी जमा करायचे आहे. व दुसरे आहे, उपरोक्त क्रमांक A व B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कार्यवाहीस पात्र राहील. तर या दोन्ही बॉक्सवर तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे. आता खाली पहा, तुम्हाला काही सूचना दिसेल. येथे असे लिहिलेले आहे की पती किंवा वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे KYC प्रमाणित मानले जाणार नाही आणि KYC अपूर्ण समजला जाईल. तर या गोष्टीची दक्षता घ्या. आता खाली तुम्हाला सबमिट करा यावर क्लिक करायचे आहे. क्लिक करताच तुमची KYC येथे पूर्ण होऊन जाईल. आता जे अविवाहित लाभार्थी असतील त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे? तर सर्वात अगोदर येथे तुमचे आधार नंबर टाका. खाली असेल तसा तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून खाली OTP पाठवा यावर क्लिक करा. तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP या ठिकाणी टाकून घ्या. नंतर सबमिट करावर क्लिक करा. आता अनुक्रमांक 1 येथे अविवाहित हे दुसरे नंबरचे ऑप्शन निवडा. त्यानंतर अनुक्रमांक 2 येथे ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी वडील हयात आहे हे पहिले नंबरचे ऑप्शन निवडा. आता येथे तुमचे वडिलांचे आधार नंबर टाका. खाली कॅप्चा टाका. येथे मी सहमत आहे यावर क्लिक करून खाली OTP पाठवा यावर क्लिक करा. तुमच्या वडिलांच्या आधारशी लिंक असलेल्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो OTP येथे टाकून घ्या व सबमिटवर क्लिक करा. फॉर्म ओपन झाल्यानंतर येथून तुमचे जात प्रवर्ग निवडून घ्या. नंतर खाली A आणि B या दोन्ही ऑप्शनमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नाही करायचे आहे. नंतर या चेकबॉक्सवर टिक करा आणि खाली सबमिट करावर क्लिक करा. तुमची KYC होऊन जाईल. आता असे लाभार्थी ज्यांचे वडील जिवंत नाहीत त्यांनी आपले KYC करण्यासाठी येथे आपले आधार नंबर टाका. खाली असेल तसा तो कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्या. नंतर मी सहमत आहे यावर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करा. तुमच्या नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तर तो OTP या ठिकाणी टाकून घ्या व खाली सबमिट करावर क्लिक करा. आता अनुक्रमांक 1 येथे अविवाहित निवडा. नंतर अनुक्रमांक 2 येथे वडिलांचे निधन झाले हे दुसरे नंबरचे ऑप्शन निवडा. आपल्यासमोर आता KYC फॉर्म उघडलेले आहे. तर सर्वात अगोदर येथे तुमचे जात प्रवर्ग निवडून घ्या. नंतर A येथे तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत का? तर येथे तुम्हाला नाही करायचे आहे. त्यानंतर B येथे तुमच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत का? तर येथे सुद्धा तुम्हाला नाही करायचे आहे. या दोन्ही ठिकाणी नाही ऑप्शन निवडल्यानंतर खाली माझे वडील हयात नसून वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेल या चेकबॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर खालचे चेकबॉक्सवर सुद्धा टिक करा. नंतर खाली सबमिट करावर क्लिक करा. क्लिक करताच तुमचे KYC जे आहे ते आता पूर्ण होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील नाहीत किंवा घटस्फोटित महिला जर असेल तर अशांना आपले KYC केल्यानंतर आपले पतीचे किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच घटस्फोटित महिलांनी घटस्फोट प्रमाणपत्र हे आपल्या शेजारील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जमा करायचे आहे. जर हे कागदपत्रे तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जमा केले नाहीत
तर तुमचे EKYC जे आहे ते रद्द करण्यात येईल. तर या गोष्टीची काळजी घ्या. तर अशा प्रकारे तुम्ही आपली EKYC करू शकता व KYC दुरुस्ती करू शकता. ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती कळेल.